तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादरच्या फुल बाजारात मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। मागच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलांची आवक त्याच्यावर काहीसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र गणेशोत्सवामुळे आता सध्या फुलांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। बाप्पाच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी सुद्धा फुलांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। उद्या सर्वांच्या घरी बाप्पांचं आगमन होणार आहे। बाप्पाच्या डेकोरेशनसाठी तसेच बाप्पाच्या पूजेसाठी फुलांची खरं तर मोठ्या प्रमाणात मागणी असते। मी सध्या दादरमधील मासाहेब मीनाताई ठाकरे फुलमंडईमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जी आहे ती गर्दी फुलं विकत घेण्यासाठी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्या सर्वांच्याच घरी जरी बाप्पाचं आगमन जरी होणार असलं तरी डेकोरेशनसाठी त्याचसोबतच बाप्पाच्या पूजेसाठी जे आहे ते फुलांचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातो। आणि विशेषतः ज्या जिल्ह्यांमध्ये फुलांची निर्मिती केली जाते किंवा फुलांची शेती केली जाते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि त्याचा परिणाम जो आहे तो फुलांच्या मार्केटवरती झाल्याचं पाहायला मिळते। कारण की फुलं जे आहे ते पावसामुळे खराब झाले आणि त्याच्यामुळे अधिक कमी त्याची आवक जी आहे ती कमी झाली आणि त्याच्यामुळे फुलांचे भाव जे आहेत ते फुलांचे भाव चढलेले आहेत। अजय सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्याचा परिणाम जो आहे त्याचा परिणाम वाहतुकीवरती झालेला देखील पाहायला मिळतोय। कारण की दादर मार्केटमध्ये गर्दी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती वाहतूक कोंडी दादर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये झालेली आहे। प्लाझापासून ते स्वामीनारायण